नमस्कार. शिक्षण पूर्ण होतं, हातात डिग्री येते, पण मनात एकच प्रश्न येतो, आता पुढे काय करायचं? आज आपण याच डिग्री आणि आपल्या स्वप्नातल्या नोकरीमध्ये जे एक मोठं अंतर आहे ना, त्यावरच बोलणार आहोत. डिग्री तर मिळाली, पण जॉबचं काय? हा प्रश्न आजकाल जवळजवळ प्रत्येकालाच पडतो. आणि जर हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. ही एक खूप सामान्य चिंता बनली आहे आणि म्हणूनच आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी बघूया शिक्षणाची शर्यत. आपण सगळेच खरं तर या शर्यतीत धावत असतो, क्लासरूमपासून करिअरपर्यंत. पण हा रस्ता आपल्याला खरंच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतो का? पाहूया. हे बघा, हा मार्ग तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, नाही का? आधी 12वी, मग ग्रॅज्युएशन आणि शक्य झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन. आपल्याला काय वाटतं की हाच यशाचा राजमार्ग आहे. पण खरंच तसं आहे का? आणि इथेच इथेच खरी परीक्षा सुरू होते. आपली डिग्री आपल्याला नोकरीच्या दारापर्यंत नक्कीच पोहोचवते. पण ते दार उघडण्यासाठी ती खरंच पुरेशी आहे का? हाच तो प्रश्न आहे जो एका खूप मोठ्या समस्येकडे आपलं लक्ष वेधतो. तर मग ही मोठी समस्या आहे तरी काय? सोप्पं आहे. आपल्या पुस्तकी ज्ञानात आणि बाजाराला प्रत्यक्षात हव्या असलेल्या स्किल्समध्ये एक मोठी दरी आहे. तो एक महत्वाचा दुवा कुठेतरी हरवलाय. तो दुवा नेमका कोणता आहे? चला आता तेच समजून घेऊया. जॉब ओरिएंटेड कोर्सेस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे असे खास कोर्सेस आहेत जे आपल्याला थेट नोकरीसाठी तयार करतात. असं समजा की आपली डिग्री म्हणजे घराचा पाया, तर हे कोर्सेस म्हणजे त्यावरची एक मजबूत, आकर्षक इमारत. आणि हो, हा गैरसमज अजिबात करून घेऊ नका की ही समस्या फक्त इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची आहे. नाही. कॉमर्स असो, आर्ट्स, सायन्स, पॉलिटेक्निक किंवा BCA, शिक्षण घेतलेल्या प्रत्येकासमोर आज हे आव्हान उभं आहे. तर मग ह्या सगळ्या समस्येचं मूळ कुठे आहे? ते आहे योग्य मार्गदर्शनाच्या अभावामध्ये. आजकाल काय झालंय, आपल्यासमोर पर्यायांचा नुसता समुद्र आहे, पण त्या समुद्रात योग्य दिशा दाखवणारी होकायंत्रच नाहीये आणि इथेच सगळी गडबड सुरू होते. विद्यार्थ्यांची खरी अडचण काय माहितीये? त्यांना हेच माहीत नसतं की त्यांच्या डिग्रीसोबत नक्की कोणते अतिरिक्त कोर्सेस करणं गरजेचं आहे. माहितीच्या याच अभावामुळे ते योग्य निर्णयच घेऊ शकत नाहीत. माझ्या फील्डसाठी कोणता जॉब ओरिएंटेड कोर्स बेस्ट राहील, हा एकच प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसला आहे. आणि ह्याच एका प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे ते गोंधळून जातात, हरवून जातात. ठीक आहे, आतापर्यंत आपण फक्त समस्येबद्दल बोललो. पण म्हणतात ना, प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. तर चला, आता आपण एका अशाच नवीन उपायाबद्दल बोलूया, जो ही माहितीची दरी भरून काढू शकतो. या समस्येवर एक खूप सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे योग्य माहिती योग्य वेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि त्यासाठीच माहितीने भरलेली एक व्हिडिओ सिरीज हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. ही कीर्ती योजना अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये काम करते. पहिली पायरी, दर आठवड्याला 1 किंवा 2 नवीन व्हिडिओ. दुसरी, प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसची अगदी सविस्तर माहिती. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जेणेकरून कोणीही मागे राहणार नाही. पण थांबा, ही फक्त सुरुवात आहे. करिअरसाठी पुढची दिशा फक्त माहिती देण्यापुरती मर्यादित नाही. याच्याही पुढे जाऊन एक मोठी आणि अधिक व्यापक योजना आहे. ही व्हिडिओ सिरीज खरं तर फक्त पहिली पायरी आहे. अंतिम ध्येय काय आहे? तर विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशनापासून ते थेट नोकरी मिळवण्यापर्यंत अगदी प्रत्येक टप्प्यावर मदत करणे. तर मग या संपूर्ण चर्चेचं सार काय? सोपं आहे. जुना मार्ग जो फक्त आणि फक्त डिग्रीवर अवलंबून होता, तो आता कालबाह्य झालाय. यशाचा नवीन मार्ग म्हणजे आपली डिग्री आणि त्यासोबत बाजाराला हवी असलेली प्रॅक्टिकल कौशल्य, या दोन्हींची सांगड घातल्याशिवाय आता यश मिळणं खूप कठीण आहे. तर मग जाता जाता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या करिअरसाठी नक्की कोणती कौशल्य आवश्यक आहेत? फक्त डिग्रीच्या भरोशावर न राहता ती कोणती स्किल्स आहेत जी मला इतरांपेक्षा वेगळं ठरवतील? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या सगळ्यांच्या भविष्याची दिशा दडलेली आहे.